अकोल्यात राजकारणाला नवी दिशा देणारा निकाल समोर आलाय। जिल्हा रुग्णालयात 24 तास सेवा देणारे रुग्णसेवक पराग गवई प्रभाग क्रमांक 14 मधून मोठ्या मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हक्काचं नाव म्हणजे पराग गवई। ओळख असो वा नसो, संवेदनशीलतेने मदतीला धावणारा हा रुग्णसेवक आता जनतेचा प्रतिनिधी बनला आहे। गेल्या 22 वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या पराग गवईंनी प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल 4272 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला। या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार गोपाल मुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जगदीश पाटील मुरुमकर यांचा पराभव केला। विशेष म्हणजे पराग गवई यांच्यासोबत संपूर्ण 4 सदस्यीय पॅनल ही विजयी ठरला आहे। 47 वेळा रक्तदान, हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार आणि हजारो रक्तपिशव्या संकलनाचं काम करणाऱ्या पराग गवईंचा हा विजय म्हणजे सेवा, माणुसकी आणि विश्वासाला मिळालेली पावती असल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे। पराग गवई हे आमच्या संपर्कात आज जवळपास 8-10 वर्षापासून आहेत। आम्ही त्यांना 8-10 वर्षांपासून बघतो आहे। कोरोना काळापासून त्यांची सेवा आम्ही बघतो आहे। रुग्णालयामध्ये गरजू लोकांना मदत करणे, जे अननोन मृतदेह असतात त्यांचे अंत्यसंस्कार करणे, एकंदरीत अनाथांचा नाद जसा असतो तशा प्रकारचं त्याचं कार्य आहे। आणि नगरसेवक कसा असावा या संदर्भात माझं असं म्हणणं असेल की तो जे कार्य करतो ते निस्वार्थ कार्य ज्याप्रमाणे करतो त्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना आज नगरसेवक केलेला आहे। ही निस्वार्थ सेवा सगळ्यात महत्त्वाची सांगण्याजोगी अशी आहे की रुग्णांना मदत खूप सारे करतात, पण म्हणजे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे बेवारस मृतदेह असतात, ज्यांचं कुणी नसते, त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वाट बघत असतात, अशा मृतदेहाचा अंत्यसंस्कार पराग गवई हे स्वखर्चाने करतात आणि त्यांच्याबद्दल त्याचं कौतुक करायला पाहिजे। माझ्या भावना पहिल्यापासून तशाच होत्या, कारण मी आजारी होती ना, तर आम्हाला खूप तकलीफ झाली। त्याच्यामुळे त्याला म्हणून मी आपल्याला धनदौलत काही पाहिजे नाही, फक्त लोकांची सेवा करतो। आणि जे लोक गरीब लोक आहेत त्यांना समजत नाही, दवाखान्यात कुठं फिरतात हे होतात, तर ते समजत नव्हतं। त्याच्यामुळे मी त्याला कधी चढवलं नाही। रात्री 2 वाजता 1:30 वाजता किती टायमाला गेला तुम्ही, पण तो येईपर्यंत मी झोपो ना की काऊन नाही आला, फोन करत जाऊ, काय कुठं आहे, तर मग आई मी दवाखान्यात आहो, मग लवकर ये ना, थांब आई मी येतो 10 मिनिटानं। त्याच्यामुळे मी त्याला कधीच अडवलं नाही। आणि आमच्या कालिनीतले लोक एवढे चांगले आहेत की सगळ्यांना सहकार्य केले आहेत। दुसऱ्या समाजात आहेत, जेव्हा मी त्याला म्हटलं की आपल्याला प्रचार करायला जावं लागते, तर तेव्हा ते बाया माझ्या अगोदर तयार होऊन माझ्या दारात येत जात की चला आई म्हणून। विजयाचे आनंद अश्रू डोळ्यात दिसतात तुमच्या पोराचं, किती कौतुक आहे। हो, खूप कौतुक आहे मला, तो खूप आनंद झालेला आहे। माझा मुलगा हे झालेला आहे तर खूप आनंद झालेला आहे। असं वाटलं नव्हतं की बा अशी संधी येईन आणि होईन, असं मला अपेक्षा नव्हती, पण मला आता एवढा आनंद झालेला आहे की खूप आनंद झालेला आहे। रुग्णसेवा करताना निस्वार्थीपणाने आणि मन लावून रुग्णसेवा पाहून आमच्या प्रभागातील जनतेने आणि अकोल्यातील काही प्रतिष्ठित नागरिक, सामान्य नागरिक यांनी म्हटलं की पराग एकदा महानगरपालिका लढवायला काय हरकत आहे। त्यांची इच्छा होती की मी महानगरपालिका लढावी आणि भरभरून त्यांनी मला प्रतिसाद दिला, मतरूपी आशीर्वाद दिला आणि मला इथं त्यांनी विजयसुद्धा केलं। माझ्यासोबत माझ्या पॅनलचे चारही नगरसेवक आम्ही इथं विजय झालेला आहोत। हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर आणि सुजाता आंबेडकर यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि जनतेसुद्धा आम्हाला आशीर्वाद लागला, त्यामुळे आम्ही इथं निवडून आलो। मोठी धनशक्ती पण रुग्णांचा, अनोळखी प्रेताचा आणि इथल्या जनता मायबापांचा आमच्या पाठीमागं भक्कमपणे आशीर्वाद होता। त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच आमचा एक हे झाला आणि सामान्यातल्या सामान्य नागरिकांनी आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसाने आम्हाला आशीर्वाद दिले, त्यामुळे हा विजय आम्ही खेचून आणू शकलो।